ही कथा आहे भाटीतल्या गंगारामचीच, म्हणजे आमच्या लाडक्या सचिन कोलेकरच्या बर्थडेची ना. ही कथा पूर्ण करायची असेल तर केक तर लागल. तोच केक आणायचा म्हणून बाब्याला घेऊन जायचा ठरला तर बाब्या माझ्यासारखीच नाटकं करायला लागला. त्याचा डोक्यात आपल्या विदूरच्या फार्म हाऊस वर दिव्याचे फॅन आले होते, त्यांना भेटून आमदार पार्टी बदलतात तसं ड्रायव्हर बदलून पोहोचलो केकच्या दुकानात. केक घेऊन पालीच्या रिक्षावाल्याला ओव्हरटेक करून पुढे निघताच बर्थडे बॉय भेटला. पार्टी लगेच दे नाही तर भंगारवाल्यासारखी अवस्था होईल असा बोलत केक घेऊन रस्त्यावर असलेल्या फर्निचरच्या दुकानात काय काम नसताना काकाला हॅपी बर्थडे बोललो. त्याच्या तोंडावरचा हसू बघून मला आनंद झाला. धाब्यावर गेलो तर नुसतं टेबलच दिसत होतं, बसाच्या खुर्च्याच गायब होत्या. एक खुर्चीवरून दोघांची भांडण चालू होती. नक्की धाब्यावर जेवायला आलाव का काम करायला आलाव याच समजत नव्हता, कारण रामू जेवायला बसला होता म्हणून आमचा आम्ही टेबल मांडला. मांडलेला लोकेशन नाही आवडला म्हणून टेबल दुसरीकडे उचलून नेला. तिसऱ्या टेबलावर केक कापून बर्थडे सेलिब्रेशन केला. जेवणाला बनवलेली मुंडी हव्या वाढायला लागला. वाढलेली मुंडी खाऊन बाब्या बिल दिलेल्या प्लेट मधलं राजीने खिशात भरतो. तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून चॅनेलवर बरेच ब्लॉग अपलोड केलेले आहेत, ते बघून कमेंट मध्ये मला प्रश्न नक्की विचारा.